नमस्कार सगळे, तर नक्कीच चांगले असाल. तर आज आम्ही आमच्या गौराईला तयार करत आहे. तर मी येताना साडी आणली नाही, त्यामुळे हा जुगाड करत आहे. तर आज आम्ही दुपट्ट्याचं ब्लाऊज आणि दुपट्ट्याची साडी बनवली आहे. तर हे असं फॅन्सी ब्लाऊज तयार झालेलं आहे, है ना. नमस्कार, मी आज गौराई बनणार आहे. नमस्कार. तर असं थोडंफार असं ब्लाऊजचा हा लुक आलेला आहे. थांब का तर बघा, आता आम्ही साडी घालणार. हे घालू काय, काही घालू, कुठली घालू, ठीक आहे. तर ही तर माझी ओढणी आहे. तर आता आपण याची साडी तर ही बघा आमची गौराई तयार झाली आहे. माझ्याकडे आहे आण्याची साडी, पण मी ती क्वार्टर्समध्ये विसरून आले, त्यामुळे मला हा जुगाड करावा लागला. पण ठीक होती, पण इतकी नाही जमली, पण ठीक वाटत होती साडी. त्यानंतर आता आमच्या गौराईचा आगमन चालू आहे. तिला घरात घेताना तिचं औक्षण वगैरे, पूजा वगैरे चालू आहे. त्यानंतर गौराईचं आगमन झालं. ही अशी गोड आमची गौराई. थोडेच फोटो वगैरे काढू दिले, कारण त्या साडीत वगैरे तिला कसं तर होत होतं, त्यामुळे थोडंच तिनं कोऑपरेट केलं. नाहीतर मग बस तिनं गौराई आणेपर्यंत. हा म्हण, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आता पोळ्या चाललेल्या आहेत. सासूबाई आणि त्यांच्या सासूबाईंच्या सासूबाई आणि त्यांच्या सासूबाई दोघी पोळ्या करायला, मी व्हिडिओ कराले. आता मी गौरीचा वौसा पुजणार आहे. तर त्यासाठी मी खाऊची पानं तोडायला आले. वेल बघा तुम्ही किती छान झाले. आता खाऊची पानं. तर आता मी पानं तोडली. त्यानंतर मी गौराईचा वौसा वगैरे पुजून घेतला. पानाचे विडे, त्याच्यावर काकडी वगैरे ठेवून वौसा पुजतात. तर हे आहेत माझे सासरचे गणपती बाप्पा, म्हणजे गणपती बाप्पा आणि त्यांची आरास, त्यांच्या डेकोरेशन अशा पद्धतीचं होतं. हे आपले उंदीर मामांचे स्टिकर्स वगैरे. आणि हे गौरी शंकर होता. आमच्यात तांब्यातली गौरी शंकर आहे, पण यावेळी असं आजीने केलं होतं. आता पुढच्या वर्षी आम्ही मुकुट आणायचा विचार करतो. तर हे आहे सासूचं डेकोरेशन. आणि हे आहेत माझे माहेरचे गणपती बाप्पा, म्हणजे त्यांचं डेकोरेशन, आरास वगैरे. तर मला जाताच आलं नाही तिकडे. आज मी विसर्जनाच्या दिवशीच गणपती बाप्पांना पाया पडायला गेले होते मम्मीकडे. तर गणपती बाप्पा कसे वाटले नक्की सांगा, आणि काळजी घ्या सगळे. गणपती बाप्पा मोरया.